नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. नांदेडमध्ये अवैध वाळू टिपर जप्त करताना नायब तहसीलदाराला तलाट्याची धक्काबुक्की. अर्धापूर पोलिसात गुन्हा दाखल, प्रक्रिया सुरू. खंडाळ्यात हार्डवेअर गोडाऊनसह इको कार जळून खाक, 14 लाखांची आर्थिक हानी. पनवेलमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते मराठा भवन उद्घाटन. सकल मराठा समाजाच्या नेतृत्वात मेळावा आयोजित. वर्ध्यात आई वडिलांच्या सततच्या वादातून नैराश्यात गेलेल्या 18 वर्षीय नक्षत्राने विषारी वायू घेऊन केली आत्महत्या. कुटुंबात शोककळा. पुण्यात मुरलीधर मोहोळांच्या नेतृत्वाखाली भाजप पुणेकरांशी संवाद साधणार. महापालिका निवडणुकीसाठी वचननामा तयार. सांगलीत ईश्वरपूर प्रभाग 13 मध्ये महायुती उमेदवाराच्या घरासमोर करणी सदृश्य साहित्य ठेवून खळबळ. अज्ञात व्यक्तीच्या कृत्यांवर चर्चांना ऊत. सोलापूर बार्शीत मोबाईल दुकानात कोयत्याने दहशत. आरोपी बबलू कसबे पोलिसांच्या ताब्यात. शस्त्र बाळगणे व दमदाटीचा गुन्हा नोंद. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात 2125 किलो गांजा नष्ट. 1,06,00,000चा मुद्देमाल पोलीस वन विभागाच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त. नाशिकच्या सप्तशृंगी गडघाटातील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा मृत्यू. पिंपळगाव बसवंतच्या पटेल परिवारावर काळाचा झटका. अमरावतीच्या शिरजगाव मोझरीत बिबट्याचा धुमाकूळ. श्वानांच्या पिल्लांची शिकार. शेतीचे काम ठप्प. वन विभागाचा ड्रोनद्वारे शोध. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.